नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11 मधील ओवी 115 ते ओवी 123च्या सहवासात आपण जाऊया. विश्वरूप दर्शनाचा हा अध्याय आहे. विश्वरूप दर्शनाचा सोहळा प्रगट होण्या अगोदर अर्जुन आणि श्रीकृष्णांच्या अंतःकरणात जे भाव प्रगट होत आहेत ते ज्ञानोबा राय सावकाशपणे वेचून आपल्या पदरात टाकतायत. श्रीकृष्ण आणि अर्जुनांचं एकमेकांमधला जो प्रेम भाव आहे त्याबद्दल काय बोलावं. ज्ञानोबा राय म्हणालेच की ज्याप्रमाणे पूर्ण प्रगट झालेल्या चंद्राला पाहून तो समुद्र उचंबळून येतो, त्याचप्रमाणे अर्जुन हा त्या पूर्ण चंद्राप्रमाणे आहे आणि त्यामुळे भगवंतांच्या अंतःकरणातलं प्रेम उचंबळून आलंय. मग भगवंत काय म्हणतात, मग तिये प्रसन्नतेचे नि आटोपे गाजोनी म्हणितले सकृपे पार्था देख देख अमुपे स्वरूपे माझी. जो प्रसन्नतेचा बहर भगवंतांच्या अंतःकरणात प्रगट झाला ते पाहून गाजोनी म्हणितले सकृपे. गाजोनी म्हणजे जणू काही मोठ्यांनी प्रगटपणे अत्यंत उत्साहात श्रीकृष्ण म्हणाले की हे पार्था, हे अर्जुना, बघ बघ माझी असंख्य रूपे बघ. असा अत्यंत कृपाळूपणे भगवंत म्हणू लागले. एकची विश्वरूप देखावे ऐसा मनोरथू केला पांडवे की विश्वरूपमय आघवे करूनी घातले. अहो, खरं पाहिलं तर अर्जुनाने काय मनोरथ व्यक्त केलं तर मला विश्वरूप दर्शन दे एवढंच मनोरथ प्रगट केलं. पण भगवंतांची कृपा बघा, त्यांनी सर्व विश्वामध्ये मीच कसा भरून उरलेलो आहे अशा पद्धतीने विश्वरूपमय आघवे करूनी घातले. या भगवंतांबद्दल काय म्हणावं. बाप उदार देवो अपरिमितो, बाप उदार देवो अपरिमितो याचक स्वेच्छा सदो देतो असे सहस्त्रवरी देतू सर्वस्व आपुले. अहो, हा भगवंत त्याच्या उदारपणाबद्दल काय म्हणावं. अपरिमितो, ज्याची काही सीमाच नाही, इतका हा उदार आहे. याचक स्वेच्छा सदो देतो, आणि जो याचक आहे त्याची इच्छा अत्यंत प्रेमाने नेहमी पुरवणारा आहे. याचक तर एक इच्छा करतो, हा तर त्याला सहस्त्रपटीने आपलं सर्वस्व देतो. असे सहस्त्रवरी देतू सर्वस्व आपुले. अहो शेषाचेही डोळे चोरिले, अहो शेषाचेही डोळे चोरिले वेद जया लागी झकविले लक्ष्मीयेही राहाविले जिव्हार जे. जिव्हार म्हणजे हे जे विश्वरूप, त्या विश्वरूपाचं जे गुपित आहे ते भगवंतांनी शेषाचे जे डोळे आहेत, हजारो डोळे, त्यांच्यापासून सुद्धा लपवून ठेवलं. हे रूप प्रगट केलं नाही. एवढंच काय, विश्वरूप म्हणजे काय आहे हे वेदांनाही समजू शकलं नाही. अहो माता लक्ष्मी तर सदोदित ज्यांच्या बरोबर आहे, पण त्या नारायणाचं हे विश्वरूप दर्शन लक्ष्मी मातेपासून सुद्धा लांबच राहिलं. ते आता प्रगटुनी अनेकधा, ते आता प्रगटुनी अनेकधा करीत विश्वरूप दर्शनाचा धांदा बाप भाग्या अगाधा पार्थाची या. ज्ञानोबा राय म्हणतायत, असं हे जे अत्यंत गुह्य, अत्यंत जिव्हारी असं हे जे विश्वरूप दर्शन आहे ते मात्र भाग्यवान असा जो पार्थ अर्थात अर्जुन
त्याच्यासाठी प्रगटुनी अनेकधा वेगवेगळ्या प्रकारे भगवंतांनी हा विश्वरूप दर्शनाचा सगळा पसारा त्याच्यासाठी प्रगट केला आहे. काय त्याचं भाग्य आहे, बाप भाग्या अगाधा. जो जागता स्वप्नावस्थे जाये, जो जागता स्वप्नावस्थे जाये, तो जेवी स्वप्नीचे आघवे होये, तेवी अनंत ब्रह्मकटाह आहे आपणची जाहला. ज्ञानोबा या ठिकाणी एक उपमा देतात. ते म्हणतात, जो जीव जागा असतो तो पुढे स्वप्नामध्ये जातो आणि स्वप्नामध्ये त्याला जे जे काही दिसतं ते सर्व तो आपणच झालेला असतो. ज्ञानोबा म्हणतात, त्याप्रमाणेच श्रीकृष्ण सुद्धा प्रेमाच्या आवेशात जणू काही जे जे विश्वामध्ये आहे ते सर्व तेच झाले. अखंड ब्रह्मांड नायक म्हटलेलं आहे, त्या अनंत ब्रह्मांड नायक म्हटलेलं आहे, त्याप्रमाणे हा अनंत सर्व ब्रह्मांड स्वरूप झाला. ते सहसा मुद्रा सोडिली आणि स्थूळ दृष्टीची जवनिका फेडिली, किंबहुना उघडिली योग रुद्धी. अहो, या ठिकाणी भगवंतांनी काय केलं तर सहजपणे तुमच्या आमच्यासारखे देहदारी बनून अर्जुनाच्या अवती भोवती या जगामध्ये वावरत होते. ती धरलेली मुद्रा त्यांनी सोडली आणि त्यांचं हे जे देहदारी रूप स्थूल दृष्टीला दिसत होतं, त्या दृष्टीवरचा मायेचा पडदा सुद्धा फेडला आणि स्थूळ दृष्टीची जवनिका फेडली. आणि काय तर आपली संपूर्ण योगवृद्धी, आपली संपूर्ण त्यांनी योगाईश्वर्य आपण म्हणूयात ते अर्जुनासमोर प्रगट केलं. परिहा हे देखेल की नाही, ऐसी सेची न करी काही, एकसरा म्हणतसे पाही स्नेहातूर. भगवंतांना या ठिकाणी ज्ञानोबाराय म्हणतात, भगवंत हे स्नेहातूर झालेले होते, म्हणजेच अर्जुनावरच्या स्नेहामुळे अत्यंत अधीर झालेले होते. आणि त्यामुळे अर्जुनाला हे विश्वरूप बघता येईल का नाही, तो त्यासाठी तयार झालाय का नाही, हे त्याच्याबरोबर तपासून बघण्याचं स्मरण सुद्धा भगवंतांच्या ठिकाणी राहिलं नाही. आणि हे केवळ प्रेमामधल्या उतावीळपणामुळे. अर्जुना तुवा एक दावा म्हणितले. आता इथे भगवंत अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना तुवा एक दावा म्हणितले आणि तेची दाऊ तरी काय दाविले. आता देखे आघवे भरिले माझ्याची रूपी. अरे अर्जुना, तू मला एक विश्वरूप दाखव म्हणून विनंती केलीस, आणि मी जर का तुला तेवढंच दाखवलं तर त्याचा काय उपयोग. अरे आता एकच विश्व काय, तर हे विश्व सुद्धा ज्याच्यामध्ये सामावलेलं आहे ते सर्व मी आहे, माझ्याच रूपेने भरलेलं आहे, हे तू आता बघ. असं प्रेमाने भगवंत अर्जुनाला म्हणायला लागले. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.